नमस्कार मंडळी, मी आहे सुविधा संजय मोने आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. कायला लपते ग? या ना, झालेत ना फोकस मध्ये. तर मंडळी, आपण आता एकविरेला निघतोय म्हणजे निघालोय. ट्रेन मध्ये होत, आपण खोपोली मार्गे जातोय नेहमीप्रमाणे, कारण की आम्हाला तेव्हाला एकदम जरा इझी सारखं वाटतं. हा कॅमेरा इथे आहे आणि मी बघते इथे. ठीक आहे, काय नाही. तर आम्ही लोक आता खोपोलीच्या ट्रेन मध्ये आहोत गाईज, आणि आम्ही लोक आता तिथून ना खोपोलीला जाऊ 10 वाजेपर्यंत, आणि तिथून ट्रॅक्स मध्ये बसू. ट्रॅक्स मधून लोणावळा स्टेशनला जाऊ. लोणावळा स्टेशन वरून निगडीची बस धरू. निगडीच्या बस मधून आम्ही लोक कारल्याला जाऊ. कारल्यावरून तेच आपले रिक्षामधून पायथा मंदिराजवळ जाऊ. सांगते कशाला, बघा ना जाता जाताना. काय हसतोस रे गाईज? हा ना मुलगा माझ्यावरती खूप हसतो. हाच तो. आणि गाईज आपल्यासोबत आणखीन 2 हस्ती आहेत ज्यांनी लवकर बोल, पनवेल पोहोचायचंय. तर आपल्यासोबत 2 नवीन हस्ती आहेत ज्यांनी कालच एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला चांगला खूप प्रतिसाद मिळालेला आहे. ते हस्ती आहेत मिस आरंभी मोने आणि मिस्टर कलाम अन्सारी. सो गाईज ते फ्युचर मध्ये सेलिब्रिटी होणार आहेत. तर आताच त्यांच्याशी ऑटोग्राफ काढून घ्या, आताच त्यांच्याशी सेल्फी काढून घ्या. हे बघतो ऑडियन्स, स्टार्टिंगलाच वाट लावते त्यांची. तर चला मग भेटू आपण खोपोलीच्या ब्लॉग. चला तर मग भेटू आपण खोपोली स्टेशनला. सकाळी सकाळी उठली आहे ना तर डोकं काम नाही करत. अरे गोरी झाली. आणि कलाम माझे धन्याचे रक्षणासाठी सुरा वाहित माझे हात. अरे ते मस्त वाटत होते. कैसे लग रहे गाइस मेरे हेयर? चित्रा गाईज, मला माझी हेअरस्टाईल आवडली नाही. गाईत बांधली होती ना, तर मी आता हिला चेंज करते ट्रेन मध्ये. ठीक आहे. तर गाईज मी बघा माझी हेअरस्टाईल चेंज केलेली आहे. सो गाईज आम्ही लोक गाईज तिथे बघा गाय आहे. गाईज तिथे गाय आहे. गाईज हा बघा बैल पण चाललाय आता तिथे गाईला भेटायला. गाई सोबत बैल. बाय. पाया पडतो नाही बोलले. तर गाईज आम्ही लोक खोपोली स्टेशनला आलेलो आहोत. आता मस्त पैकी सुस्सू बिस्सू करून झालेली आमची. आता ताई हे पण ब्लॉग मध्ये सांगायचं असतं काय पण करते, नॅचरल आहे ते. तर आता इथून ना आपण खोपोलीवरून हे गवेल ना आपल्याला काय बोलतात ट्रॅक्स. खोपोलीवरून 50-50 रुपये सीट मध्ये ट्रॅक्स भेटते आपल्याला लोणावळा स्टेशनला. तर अरे मी का घडी माहिती देते भाई, असं मला वाटतं मी टूर गाईड झाली आता. नुसते घडी तेच माहिती देते की कुठून काय भेटेल आणि कुठून काय नाही भेटणार. काही जरा खोपोलीचा तुम्ही लोक मस्तपैकी व्ह्यू बघा. मला वाटतंय काय सिंधू का गेलो वॉशरूम मध्ये मुततय मग असंच तोंड गेला. असं चौथं एक दुसऱ्याला आम्ही असं घुरतोय. तुम्हाला भाई श्रीबाई के लड़के हो ना तुला? हाँ भाई मैं देखता तुम्हारे डांस की वीडियो अच्छा बनाते वाला. शूट केला आहे बाथरूम मध्ये. काय ते फॅन फॉलोविंग मिळालेली आहे मुत्ता ना. बरं झालं सेल्फी नाही घेतली सुसू करताना. थँक गॉड. अझीम शाह शहनशाह. काय झालं? अझीम शाह शहनशाह. बाहेरचे काम करून येतो मारू आणि चला चेतना मॅडम निघूया. चला बॅग तुम्ही घेताय माझी? ओके चला. चल कलामबाई काय आहे? मस्त आला. चल असा कुठे आहे? समुद्रातून आली
सो गाईज आम्ही इथे पण लेट झालोय, विसरलो. दिकरा नाहीये बाई, तू दिकरा नाहीये. काय करू, देवाची कृपा आहे बघ. 1 रुपये नाही, घ्या मेलोडी. ये सर्व्हिस राहावं. झालं ना का? सो मंडळी, आम्ही नाश्त्यासाठी घेतल्या वारा पाव आणि चेंज मध्ये दिले मेलोडी. तर मेलोडी घेऊन चालले बाहेर. ओमकार स्नॅक्स कॉर्नर. चला, पिशवी पण नाही दिली आहे. सो गाईज, आम्हाला पिशवी पण नाही दिली आहे. सुहा किचन बघू द्या, मस्त आहे. वरापावती. अरे याच्यात टाक ना, एवढी मोठी पिशवी आहे. इधर खोल ना लवकर, पंकज करते. वडे गरम गरम आहेत बरं का. अय्यो मस्त गरम आहे. काय खायचं प्यायचं एन्जॉय करायचं. चला गाईज, आम्ही इथे ढोकळा घ्यायला आलेलो. 50 रुपये पाव. ढोकळा घ्यायला आलेलो आहोत. कुठे आहे ढोकळा? 25 रुपये घेतला, 50 रुपये पाव बोलताय. अरे चिपरा, बोलो ना, 7 लाख फ्रेश आहे ना ढोकळा? द्या ना, पार्सल करा. मंडळी इथे जरा दिसत असेल. हा दिसतोय. देवानी बाहेरसाठी मला कॉन्ट्रास्ट कमी दिले. कमी पडले माझ्या. आम्ही केळी पण घेतलेली आहे तिथून. आम्हाला चेंज परत भेटली आहे. हे तर माझ्या पुढेच असतंय, माझ्या पुढेच असतंय हे. गाईज, एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली आपल्याला इथे. चिंबोरे साईडला हो. माणसांना माणूस घेऊन जाऊया. अजून साईडला व्हा, गाडीवर बसून शेळ्या हाकते असं नाही, म्हणजे फक्त बघते बस. तर मंडळी, जाताना आम्हाला दिसले चिंबोरे कोळींबाई आहे चिंबोऱ्या. आणि आम्ही थांबलेले नाही आहेत. आणि कोळींबाई आम्हाला जायचे दर्शनासाठी. नको इथे चिंबोरी घ्यायची सुरुवात झाली. 200 घे तू. नको 200 घे, बरोबर आहे. तुझी आठवण काढू आम्ही. सो गाईज, बार्गेनिंग स्किल चालू आहे. ताई 200 घे. ताई बोलते नाही हो, 250च लागेल. हो, आमच्या इथे 1000 रुपये आम्ही 400 रुपयाला देतो. एक बरे मोठे बघून घे, एक मोठे वाटतात हे वाले. हो ठीक आहे. तर भाई, मला एक खजूरची बंडल का दिसत हे लांब ठेव. आता आम्हाला इथून ट्रॅक्स पण भेटलेली आहे. हे गिराकांना मारण्यासाठी सीधा घुसाव. अय्या नाही लागला म्हणून असं केला. अजून भरायला खंडाळा घाट आहे ना हा? अच्छा. हा. गाइस, व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा. एक नंबर व्ह्यू आहे पूर्ण. बाप, खतरनाक. आम्हाला दोघांना पण बघा गाईज इथे महेश बँगलोरकर टाइम लॅप्स घेत आहेत व्हिडिओ. गाईज आता मगनलाल चिक्की चालू झाली आहे गाईज. आता काय खरं नाही गाईज. आता पार कारला येईपर्यंत पार अख्ख्या एकविरामध्ये फक्त एकच दिसणार, मगनलाल चिक्की. गाईज मला हे बोलायचं आहे की आता मागे मी जी प्रतिमा दाखवली आपल्या आई माऊलीची, जी भिंतीवर होती, त्याच्यावर भरपूर जास्त धूळ उडते गाड्यांची. कारण की रात्रंदिवस इकडून हजारो गाड्या पास होतात आणि त्याची धूळ उडते. ऍक्च्युली ती प्रतिमा तशी बनवली ते खरंच चुकीचं आहे, पण आता ठीक आहे, आता बनवली तर बनवली आहे. पण माझं बायकर्स जे आहेत आपले, जे दादा रायडिंग करतात बाईकवर आणि कारल्याला
जातात. तर त्यांच्यासाठी मला असं एक संदेश द्यायचा आहे की प्लीज तुम्ही जाता येताना ती माऊलीची प्रतिमा थोडी पाण्याने धुवून काढावी. म्हणजे आता आम्ही तर लोकल गाडीने चाललोय ट्रॅक्सने वगैरे, तर आम्हाला तर पॉसिबल नाहीये असं उतरून म्हणजे धुवणं वगैरे. पण तुम्ही बाईकने वगैरे जाता तर ती प्लीज ती प्रतिमा ना धुवा. जेवढं पण तुमच्याकडे पाणी असेल त्या पाण्याने धुवा. जेवढं होईल तुमच्याकडून थोडा प्रयत्न करा ते करायचं. बस एवढा बोलायचंय. हाय गाईस, तर आपण लोक आता इथे आलेलो आहोत आपला लोणावळा स्टेशनला आणि इथून आम्हाला एक रिक्षावाला दादा पिकअप करायला येतोय. तर आता इथे रिक्षामध्ये बसून थेट आपण जाणार आहोत कारला. सो गाईज भेटूया पुढं ऑटोमध्ये. ऑटो येईपर्यंत आम्हाला थांबायचंय. सो गाईज ऑटो पण आलेली आहे. आता आम्ही शिरतोय ऑटो मध्ये. ओ साहेब तुम्ही पुढे बसा. या आम्ही पुढे बसतो. या पुढे बसा. या तुम्ही पुढे बसा, आम्हाला मागे बसून देवा. गाईज आम्ही सर्वजण रिक्षामध्ये बसलेलो आहोत. तर मंडळी आपण आलेलो आहोत माऊलीचा पायथा मंदिर. हे बघा गाईज इथे पण चालू आहे ब्लॉगिंग बिगिंग. गाईज खूप भारी एकदम प्रतिमा बनवली त्या माऊलीची. तर मंडळी आपण आलोय आता रूमवर. एक रूम घेतले संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत, कारण की जरा आपलं सामान रिटर्न चेंजिंग वगैरे थोडं करायसाठी. तर मग आता सर्वांनी फोन वगैरे चार्जिंगला लावलेत. वर थोडे रील बनवायचे त्यासाठी स्पीकर चार्जला लावलाय आणि आता तयारी पण होते. तर आपण 1 ते 1.5 तासामध्ये निघू डोंगरावर जायसाठी, आईचं दर्शन घ्यायसाठी. चला भेटूया. तर मंडळी आम्ही चाललो आता कारा डोंगराला. तर आमची तयारी चालू आहे. हे बघा सुविधा संजय मोरे विथ आरंभी मोरे. लेट्स गो. तर यांचा मेकअप स्टार्ट झालेला आहे. तर आपण तयारी कुठं नेसली, अजून नेसली नाही. तर आम्ही नेसण्याला दाखवणार आहे. काय मराठी येते नाही म्हणूनच नेसतोय बोलते. कुठे नेसले अजून? नॉन महाराष्ट्रीयन गाय. इट्स नॉन महाराष्ट्र थिंग्स. आपल्या महाराष्ट्रात आपल्या हा हे बघा हे महाराष्ट्र आहेत. ठीक आहे. आपल्या आणि सर्व संपल्या. ही फक्त दात दाखवते आणि काय करायचं. चले तर सोरी येते. बरोबर आहे काय गुप्पी दाखव. तर मंडळी आम्ही रेडी झालेलो आहोत. तर कसं वाटतंय आमचा लूक? हे बघा ही ताई आहे, ही मी आहे, ती चेतना आहे आणि आपलं तिथे कोळी बॉय पण तयार झालेला आहे. कसे वाटतंय आम्ही लोक नक्की सांगा. आता आम्ही डोंगरावर चढायला घेतोत. ओके घेत आहोत. चला मला दाखवते. इथे काका लोक पण होते इथे थांबलेले, पण ते गेले वाटते जेवण खाऊन. काही जायला. चला पटापट. नाही घेतलाय. बाबा कसे आहेत? हा आमची नेहमीची रूम फिक्स आहे गाईज. इथे आम्ही इथेच येतो. जेव्हा पण एकविरेला आलो की याच रूमवर येतो. हे ते बाबा आहेत बसलेत, ते हे त्यांचं दुकान आहे आणि यांच्याशी चांगला आमचा घरोबा आहे. चला तर मग आता निघूया. काहीच वातावरण बघायला नाही इथला. हाय ओय होय. हा चालेल. बोलून ठेवा. 300 रुपये रिक्षा. आमची रिक्षा परत जाताना फिक्स झालेली नाही गाईज. काय माहिती असं काही होतंय आमच्यासोबत की मस्तपैकी आम्हाला रिक्षा होते मस्तपैकी कमी दरामध्ये फिक्स.
तर बाहेरचं वातावरण खरंच खूप निसर्गरम्य आहे, बघण्यासारखं वातावरण आहे गाईज. मी व्लॉगमध्ये एवढा कधी बोलत नाही, पण आज बोलते चक्क चक्क चक्क. तर आता आपण सर्वात प्रथम पायथा मंदिराकडे जाणार आहोत. आपण माऊलीचं दर्शन घ्यायला. पायथा मंदिर झाल्यावर आपण वरती चढायची सुरुवात करणार आहोत. गाईज चेतना बघायचे का तुम्हाला? चेतना आणि ते रघु अंकल. कुछ नहीं बोलने का बेटा, मस्ती कर रहे हम लोग. क्या बरोबर ना? कोली क्या पिसरलो. अरे राहू दे, तू असंच चांगलं दिसतस. हे बघा परत आपल्याला माऊलीची प्रतिमा दिसली. एक नंबर वाटते गाईज मला. आतमध्ये दर्शन घेऊया माऊलीचा चेहरा. मी बघते पहिले. तर मंडळी आता आपण या पहिल्या पायरीकडून चढायला सुरुवात करत आहोत. ही बघा स्वप्न सुंदरी गाईज आपली कशी दिसते. बस स्वप्न सुंदरा. गाईज आमची जेसी पण आलेली आहे इथे. जेसी तू इथे कशी काय तू इथे? काळू म्हणजे काळू मुंडू. जीप नको बाबा पिच्छे. सो गाईज आम्ही लोकांनी चढायला घेतलाय. आता चला फटाफट चढूया. ए चूप आहे बाई, चूप चूप. आवरातनाच दम लागला बाप्पा माझे. घे बाय. सुरुवात झाली भाई. 50 सीडी पण नाही चढले. असे काय करताय? 50? अरे बाबा आवरुषा वयामधून आम्हाला जरा आवरात दम लागते. आम्ही म्हातारे होईपर्यंत काय. तर मंडळी आपण 5 पायरीला आलेलो आहोत. तर दर्शन घ्यायला जाऊ. गाईज माऊली. तर मंडळी आपण आलेलो आहोत माऊलीच्या दरबारात. हे बघा मागे माऊलीचं मंदिर आहे आणि इथे आपण सर्व आहोत. पत्रा लावलाय. तर मंडळी या सगळ्यांनी या इथे या पाठीत या. हे दोघं का असे आये. तर मंडळी आपला दर्शन घेऊन झालेलं आहे. एवढा भारी दर्शन झालंय ना. आम्हाला आरती पण भेटली, आम्हाला दर्शन पण एकदम छान भेटलं. आम्ही रील्स पण बनवले आणि फ्लॅशलाईटने माती खाल्ली. सॉरी फॉर दॅट. वी आर बॅक. तर आम्ही रील्स पण बनवले, आम्ही चांगले चांगले फोटो पण काढले. आणि माऊलीचं दर्शन तर या एवढा भारी ना गाईज. आम्ही परत येऊ, दर्शन घेऊ म्हणजे अंगण खेळू, रील बनवू, सगळं करू आम्ही ना. तर नेक्स्ट मंथ मध्ये ना असं पिकनिकला मस्त येणार आहे तिथे 2-3 दिवसासाठी. तेव्हा तर जामच मजा येणार आहे. त्याचा फुल ब्लॉग येईल. मग का हा पाय म्हणजे पूर्ण 3 डेजचा बाबा. 3 डेजचा. आता आपण ना खाली उतरूया मस्त पैकी. चला ए बाबा संपलाय ना अजून ब्लॉग. खाली उतरत बाकी अजून. चला सो गाईज स्टार्ट हे करते मी. तर गाईज निघालोत आपण आता. खोपोलीला चाललोय ट्रॅक्स मधून. आणि गाईज जाम भूक लागली. जामच भूक लागली होती. तर आम्ही समोसा पाव खाल्ले आणि आता जरा कचोडी खातोय. आणि मग त्यानंतर खोपोलीला गेल्यावर खोपोलीवरून CST पकडू ट्रेन दादाची. आणि मग तिथून ना CST ला गेल्यावर माझी परी वेट करते तिथे. तर आम्ही परीला घेऊन सरळ घरी जाऊ. तर पाठी चालले जरा खानपान. काय बोलतो CST ला गेल्यावर कचोरी. सर्दी हो गई. सो गाईज मी खरंच विसरली होती की मी ब्लॉग चालू केला होता म्हणून. तर आता आम्ही खोपोली स्टेशनला आलोय. आणि खोपोली स्टेशनला आलोय आणि गाईज 10:10ची ट्रेन होती. आता 10:20 होत आलेत. तरी ट्रेनचा ना आता आहे ना पत्ता आहे. ट्रेन बेपत्ता आहे आमची. खोपोली स्टेशन. स्टेशन लाजी हाजी फाजी खाजी खाजी
चिकन लॉजी कुठल्या स्टेशनचं नाव असतो? लॉजी बावजी दिल से दिल मिलाओजी आ गई आऊ देख पराठा बॉडीगार्ड ये मिटाने आया पाप ये तो है जी सबका बाप भाई एडमिशन हो गए एडमिशन वाइफ पे इंक्लूड हो गए ताई तेरे खानदान वाले आ गए नायक. सो गाईज रात्रीचे 1 वाजतात आणि आम्ही अजून भांडूपला. ट्रेन समथिंग पाऊण तास लेट आहे, पाऊण तास. 1:05ला आम्हाला CST ला ड्रॉप करणार होती ट्रेन, पण 1 वाजता अजून आम्ही भांडूपला जाऊ. एवढा कंटाळा आलाय ना, एवढा कंटाळा आलाय ना काय, लय कंटाळा आलाय. कंटाळाच्या पण जास्त झोप आली, तरी पण मी झोपले होते. या पोरांनी विचाराने मला मांडीवर घेतला होता, मी झोपले होते. म्हणजे समथिंग नाही बोलून 2 तास मी झोपली आहे ना. हां 2 तास तरी मी झोपूनच आले. रात्री 1 वाजता बघा. इन लोग के लिए दिन है, हम लोग के लिए रात है. ये असली वाली रात है रात. गाइस थांबा मी तुम्हाला दाखवते भांडूप. डूब दिसला का तुम्हाला? डूब 5 फूट आवाज आहे. डूब दिसला ना तोच भांडूप. ताई के कॉम्पिटिटर अब सब आवाज आ रहा है. आप लोग फटाफट फुट. अभी ताई घेरी लीजिए, इधर आने दो. ताई का भी चले बेटा, ताप्तीत चल रहा है. खानदान का है. तर नमस्कार, कशाला नमस्कार आता. तर मंडळी फायनली आम्ही लोक 2:15 झालेत आलेलो आहोत आम्ही CST स्टेशनला. आहे बघा मागे. तर ट्रेनने आम्हाला 1 वाजता इथे आणायचा वादा केला होता, पण तिने तो पूर्ण नाही केला आणि 1 तास तब्बल ट्रेन लेट होती. पण ठीक आहे, फायनली आम्ही आलेलो होतो आता. आणि माझा हा जो अवतार आहे ना तो इग्नोर करा, कारण की माझ्या हातात हे सर्व सामान आहे. तर मी केस पण माझी नीट नाही करू शकत अजिबात, तर इग्नोर करा जे पण माझा अवतार असेल. तर आता आपल्यासोबत चेतना पण आहे इथे. गुड मॉर्निंग. 2 जण पुढे गेलेले आहेत आणि 1 जण गाडी आणायला गेला आपली, आणि त्याच्यावरच बसून आपण घरी जाणार आहोत आपल्या. आणि काय करतो, ब्लॉग मी इथे संपवते आता, कारण की आता माझ्यात अजून ताकद नाही की पुढेपर्यंत ब्लॉग चालवू. तर आपण आजचा ब्लॉग इथेच संपवतोय. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला येतो.